दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतन व उपदान योजना लागू. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार राज्यातील मान्यताप्राप्त 100% अनुदानित दिव्यांग विशेष शाळा, कार्यशाळा आणि मतिमंद मुलांच्या बालगृहांमधील कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या आणि परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना DCPS अथवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली NPS लागू असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कुटुंब निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन आणि उपदान लाभ मंजूर करण्यात आले आहेत. या शासन निर्णयामुळे सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान मिळणार आहे. तसेच रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन व सेवानिवृत्ती उपदान आणि नियमित सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय असणार आहे. या संदर्भातील सविस्तर कार्यपद्धती आणि विकल्प नमुने शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले असून पात्र कर्मचाऱ्यांनी विहित मुदतीत आपले विकल्प संबंधित कार्यालय प्रमुखाकडे सादर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.